इथे राज्यातील तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी असा शक्तिपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार आहे। शक्तिपीठ महामार्गासाठी सुधारित आराखडा मंजूर करण्यात आलाय। महामार्ग प्रकल्प खर्च आता 1,01,000 कोटींवर पोहोचलाय। कोल्हापूर आणि काही तिथल्या परिसरातील म्हणजे कोल्हापूर असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल या ठिकाणच्या काही भागातल्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती। आता या मार्गाची सुधारित आखणी तयार करण्यात आली आहे। शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुका वगळला जाणार आहे। तर नव्या आराखड्यानुसार साताऱ्यासह पन्हाळा, करवीर आणि चंदगड तालुक्यातूनही शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे। मात्र गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग नेमका कोणत्या गावातून आणि कसा जाणार हे स्पष्ट होणार आहे। शेखर पाटील अधिक माहिती देत आहेत। शेखर, आपण नकाशा सगळ्या पेपरमध्ये पण आलेला आहे, कोल्हापूर पूर्ण वगळणार नाहीये, काही भाग त्याच्यात दिसतोय। सातारा आणि या सगळ्या परिसरातला दक्षिण महाराष्ट्रातला कोल्हापूरच्या उत्तरेकडच्या सीमेचा भाग असेल तर नेमकं कोल्हापूर वगळणार की काय होणार? कारण तुमचे सुनील शेट्टी असतील, बंटी पाटील असतील, ते म्हणतात मग काय हवेतून तुम्ही काढणार का महामार्ग? काय नेमकं वास्तव काय आहे? बरोबर आहे, हवेतूनच हा महामार्ग काढणार का असा प्रश्न जो आहे तो सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी उपस्थित केला होता जेव्हा या कोल्हापुरातला त्या शक्तिपीठ महामार्गातनं वगळली अशी जेव्हा बातमी आली होती तेव्हाची ही प्रतिक्रिया त्यांची होती। मात्र आत्ता हा 3 तालुके जे आहेत ते वगळण्यात आलेत अशी माहिती मिळालेली, ज्यामध्ये राजू शेट्टी यांचा जो बालेकिल्ला म्हटला जातो तो शिरोळ तालुका असू दे, हातकणंगले असू दे, हे सगळे तालुके त्यातून वगळलेले आहेत। इचलकरंजी देखील त्यातनं वगळलं आहे असं माहिती मिळालेली। मात्र त्याच्याऐवजी आता हा महामार्ग साताऱ्यातून थेट पन्हाळा, करवीर आणि पुढे जाऊन चंदगडला जाऊन मिळणार आहे आणि अर्थातच चंदगडवरून तो थेट कोकणात जाऊन गोव्याला जोडण्याचा हा नवीन आराखडा आहे। अर्थात या संदर्भातली अधिसूचना जी आहे ती जाहीर झालेली नाही, त्यानंतरच आपल्याला कळणार आहे की पन्हाळा तालुक्यातली किती गावं, करवीर तालुक्यातील किती गावं आणि चंदगड तालुक्यातील किती गावं हे आपल्याला त्यानंतर कळणार आहे। मात्र हा मॅप जो आहे तो पुन्हा एकदा बदलण्यात आला आहे अशी आता माहिती मिळालेली आहे। शिवाय या प्रकल्पाचा खर्च देखील 1,00,000 कोटींच्या घरात आता गेलेला आहे। त्यामुळं अर्थातच महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत त्यांना पूर्ण करायचा आहे आणि म्हणूनच ही नवीन त्या ठिकाणी संकल्पना, नवीनच रूट त्या ठिकाणी काढण्यात आले अशी माहिती मिळते। यामध्ये 2 गोष्टी सर आहेत, ज्यामध्ये एकतर विनय कोरे ज्यांचा बालेकिल्ला शाहूवाडी पन्हाळा आहे ते फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत। शिवाय शिवाजीराव पाटील जे चंदगडचे आमदार आहेत त्यांनी देखील या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन केलेलं आहे। एकीकडे काही जण विरोध करत असताना हे समर्थनात त्या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळं निश्चितच या सगळ्यांची मदत घेऊनच हा महामार्ग आता पूर्ण होणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय या पुढच्या काळात या 3 तालुक्यातली काही शेतकरी आता विरोधात येणार का हे देखील पुढच्या काळात आता पाहावं लागणार आहे, बघावं लागेल आपल्याला। शेखर, अनेकदा असं झालेलं की प्रकल्पाला विरोध होत असताना प्रकल्प जेव्हा तिथून हलतो तेव्हा मात्र अनेकदा स्थानिकांकडून समर्थन सुद्धा पाहायला मिळतं, पण तोपर्यंत वेळ टळून गेलेली असते। बघूया आपण काय होतंय। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।